सरल गुंता गुंती उलगडू बघता हलक्या हाते गुंगुन जाते मती गुंगुन जाते मती. कादंबरी निर्वासित. प्रकाशक राजेंद्र प्रकाशन. लेखिका डॉक्टर अनघा केसकर. गीतस्वर धनश्री घाटे. वाचन अमित वझे. निर्वासित. प्रकरण पहिले. शेवटचा फिजिक्सचा पेपर संपला म्हणजे इरफानला तो पूर्ण सोडवताच आला नव्हता. पण पेपराची वेळ संपल्याची घंटा वाजली होती आणि सुपरवायझर पेपर गोळा करत इरफानच्या डेस्कपर्यंत आले होते. 20 मार्कांचा प्रश्न लिहायला त्याला बराच वेळ लागला होता. त्यानं गणिती प्रश्न सोडवले होते, पण त्यातले किती बरोबर किती चूक ते एक अल्लाच जाणे. कपाळावर जमलेला घाम पुसत इरफाननं सुपरवायझरच्या हातात उत्तरपत्रिका ठेवली, डेस्कवरचं आपलं सामान पिशवीत भरलं आणि तो वर्गाच्या दाराकडे निघाला. क्रांतीप्रसाद यादव आणि सुरेश कुमार सिन्हा त्याला दारातच भेटले. एकदम खतरनाक होता यार पेपर, माझी तर मुंडीच कापली गेली. सुरेश कुमारनं गळ्यावरून सुरी फिरवल्यासारखा अभिनय करत म्हटलं. आम्हा तुला तो 3रा सवाल सोडवता आला का? त्यातली गणितं फारच खतरा होती. हे एक्झामिनर विना दुश्मन असल्यासारखे पेपर काढतात. इरफाननं आपली कैफियत मांडली. कॉलेजच्या कॉरिडॉरमध्ये डावीकडे राकेशच्या भोवती कोंडाळं करून उभी असलेली मुलं दिसली. ते सर्वजण राकेशला काही बाई विचारत होते आणि राकेश उत्तरं देत होता. देखो, राकेशला सर्वांनी घेरून टाकलंय. युनिव्हर्सिटीत तो मेरिटमध्ये येणार. त्याचा काही जवाब नाही. त्याला विचारू आपण, त्यानं सर्व सवाल सोडवले असणार, सुरेश कुमारनं सुचवलं. शेजारच्या वर्गात परीक्षेसाठी नंबर आलेला पंकज सिन्हा त्यांना पाहून धावत आला. त्यानं सुरेश कुमारचं वक्तव्य ऐकलं आणि त्याच्या खांद्यावर मोठा थपाटा हाणत म्हटला, अरे छोडो यार, आता त्याला विचारून काय उपयोग होणार आहे? उगीच आपल्याला चिंता लागून राहणार. उससे बेहतर है कि आपण आज का दिन धमाल करू. अरे परीक्षा संपली आहे, इस खुशी में पिक्चर होनाच है. मनाची मरगळ झटकून टाकत क्रांतीप्रसादनं म्हटलं, अरे तसंही आता आपण आपापल्या गावाला जाणार, पुन्हा कधी कुठे भेटू काय माहीत. पिक्चरला तर गेलंच पाहिजे. इरफानला नेहमीप्रमाणे आत्ताही पंकजचं कौतुक वाटलं. एकदम बिनधास्त आणि कॉन्फिडंट दिसत होता तो. इरफानच्या मनात आलं, रईस लोकांच्या मुलांची हीच खासियत असावी. त्यांच्यामध्ये जन्मल्यापासूनच कॉन्फिडन्स ठासून भरलेला असतो. त्यातून राकेशचा बडा भैया IAS अफसर होता आणि चाचू दिल्लीमध्ये फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये मोठ्या पदावर. घरात पैशाची कमी नव्हती की बुद्धीचीही. किशनपूरमध्ये तर सोडाच, पण अख्ख्या समस्तीपूरमध्ये सुद्धा त्याच्यासारखा मुलगा नाहीये. आमच्या गावात आमचं खानदान मोठं आहे, बेताची का होईना पण खेतीबाडी आहे. घरात आणि शेतात 4 नोकर चाकर आहेत. पण या लोकांसारखं खानदानी वागणं आपल्या भाईजानला किंवा चाचू लोकांना अजूनही जमत नाही. पंकजच्या सहवासात आल्यावर सर्वांनाच उभारी यायची तशी आत्ताही आली. क्षणभरापूर्वीची निराशा विसरून, प्रौढत्व सोडून ती मुलं दिवसभरासाठी कार्यक्रम आखू लागली. अरे सुन, नाजला गेल्या हप्त्यात बैजू बावरा पिक्चर लागलाय. मीना कुमारी हिरोईन आहे आणि मुख्य म्हणजे उस्ताद आमिर खान साहेब तानसेनच्या रोलसाठी गायलेत. आपण तोच पिक्चर बघूया यार, सुरेश कुमारनं सुचवलं. आमिर खानचं नाव उच्चारताना त्यानं भाविकपणे कानाच्या पाळ्या पकडलेल्या पाहून इरफानला जरा मजा वाटली. या सुरेश कुमारचे दूरचे मामा हिंदुस्थानी संगीतातले दर्दी आहेत म्हणे. नक्की ही लकब त्यानं त्याच्या त्या मामांकडून उचलली असणार. खरं तर त्याचा स्वतःचा संगीताशी कोणताही संबंध नाहीये. ओठावर उमटू पाहणारं हसू दाबत इरफाननं आपली पसंती सांगितली. बादशाह अकबरचा रोल कोणी केलाय काय माहीत, पण सेट्स एकदम लाजवाब बनवलेत म्हणे. मला आवडेल बैजू बावरा पाहायला. बैजूची आणि तानसेनची जुगलबंदी छानच आहे असं म्हणतात.
इतका वेळ मुकाट्यानं उभा असलेला धीरज श्रीवास्तव इरफानला अर्ध्यात तोडत म्हणाला, अरे यार, मला ते ऐतिहासिक सिनेमे नाही आवडत. आयला हिस्ट्रीचा अभ्यास केल्यासारखं वाटतं. दुसरं काहीतरी बोला यार. डिशुम डिशुम चालेल, दारासिंग चालेल, पण आता पढाई नको. अरे राजा, उसमें हिस्ट्री नहीं है. तानसेन आणि बैजू या 2 गवयांची ती हकीकत आहे. सुरेश कुमारनं बचावादाखल धीरजला सांगितलं. क्रांतीप्रसादनं स्वतःचं मत हिरिरीनं मांडलं. माझं मत आनंद मठलाय. तो पण नवा पिक्चर आहे, भारताच्या आझादीच्या पार्श्वभूमीवरचा. रॉयल थिएटरला लागलाय. त्यात वंदे मातरम अगदी अलग ढंग से गायलं गेलेलं आहे. आय व्होट फॉर आनंद मठ. क्रांतीप्रसादचे नानाजी क्रांतिकारक होते आणि वडील चाचाजी महात्मा गांधींचे अनुयायी. त्यामुळे देशभक्तीची, सरफरोशीची तमन्ना काय ती आपल्यालाच आहे असा त्याचा नेहमी आव असायचा. त्याच्या प्रतिमेला पुष्टी मिळेल असंच तो वागाय बोलायचा. आत्ताही त्याचा तोच प्रयत्न असावा असं इरफानच्या मनात आलं. क्रांतीप्रसादला विरोध करणं इरफानला शक्य नव्हतं. आधीच तो मुस्लिम अल्पसंख्याक. जरा असं नाही असं बोललं तर नसती पंचायत व्हायची. समस्तीपूरपेक्षा इथली माणसं वेगळी होती, जास्त खुल्या दिलाची होती, हे खरं आहे. पण तरी काळजी घ्यायलाच हवी. पटण्यासारख्या शहरात धर्मामुळे मनात येणारे भेदभाव, माणसामाणसातली अंतरं थोडी कमी असली तरी काळजी घ्यायलाच हवी. त्याला हॉस्टेलचे सुरुवातीचे दिवस आठवले. ही बाकीची मुलं त्याच्याशी फारशी बोलायचीही नाहीत. धीरज आणि इरफान रूममेट होते म्हणून धीरजचा इरफानशी संबंध यायचा. 4-2 वाक्य बोलावी लागायची, पण हळूहळू सर्वांनी त्याला स्वीकारलं होतं. ते सहजासहजी नव्हतं घडलं. त्यालाही तसंच कारण झालं होतं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्या आब्बूंनी भारत सोडून पाकिस्तानात जायचा विचारही केला नाही हे बोलता बोलता एकदा इरफाननं धीरज आणि राकेशला सांगितलं. तेव्हा इरफानकडे पाहायचा त्यांचा अंदाज बदलला. देशप्रेमामुळे आब्बूंनी भारतात राहायचा फैसला केला असा अर्थ त्यांनी काढलाय हे काही दिवसांनंतर इरफानच्या लक्षात आलं. बिहारमधून शेकडो मुस्लिम लोक पाकिस्तानात निघून गेले तरी आपलं वतन आपण सोडलं नाही. तो त्यांना देशप्रेमाचा सुबूत वाटतो हे इरफानच्या नंतर लक्षात आलं. समस्तीपुरातले काही मुस्लिम फाळणीनंतर देश सोडून गेले होते. घराघरातून याविषयी चर्चा झाली होती. इरफानच्या शाळेतले महम्मद आणि रमीज त्यांच्या आब्बांबरोबर गेलेच होते की. आब्बूंच्या मनात तसा खयाल आला नव्हता. खरं सांगायचं तर आपलं गाव, आपली खेतीबाडी सोडून त्या नव्या गावात जाऊन आपण करायचं काय, असा साधा सवाल आब्बूंच्या मनात आला होता. तिथे कोणी आपल्याला नोकरी देणार नाही आणि दिली तरी आपल्याला आदत कुठे आहे काम करायची आणि कोणाची ताबेदारी पत्करायची, असा त्यांचा विचार होता. अल्ताफ मामू पाकिस्तानात जाणार असं म्हटल्यावर त्यांना त्यापासून परावृत्त करायची कोशिश इरफानच्या अब्बू अम्मीनं केली होती. ती सर्व बोलणी इरफाननं ऐकली होती. त्यातल्या बऱ्याच गोष्टी त्याच्या दिमागमध्ये होत्या, पण दोस्त मंडळींपासून त्यानं त्या लपवल्या. तरीही कधीतरी ही हिंदू मुलं आपल्याकडे बघतात तेव्हा त्यांच्या मनात वहीम असतो असं त्याला वाटलं होतं. भारत पाकिस्तानच्या बटवाऱ्याचे घाव अजूनही सर्वांच्या मनात ताजे होते. नवखालीचा हत्याकांड होऊन जेमतेम 5-6 वर्ष झालेली. समस्तीपूरला नसले तरी पटण्यात अजूनही रस्त्याच्या कडेला निर्वासित दिसायचे. त्यानं आलेली कडवाहट, शत्रुत्वाची भावना, सगळंच अवघड आणि अशुद्ध. त्याचा रूममेट असलेला धीरज श्रीवास्तव खरं तर चांगल्या हिंदू खानदानातला, पण एकदा इरफानला दोस्त म्हटल्यावर त्यानं कधीच इरफानचा दुस्वास केला नाही की कधी तुच्छता दाखवली नाही. आता कॉलेजचं शिक्षण घ्यायचं म्हणजे या हिंदू मुलांच्या सहवासात राहायलाच पाहिजे. या मुलांमध्ये वावरताना काही बंधनं इरफानला मुकाट्यानं पाळायला लागायची. इरफानच्या क्लासमध्ये एकही मुसलमान मुलगा नव्हता. दोस्ती करावी असा मुस्लिम मुलगा गेल्या 2 वर्षात त्याला पूर्ण कॉलेजात भेटला नव्हता. गावाकडून शिक्षणासाठी पटण्याला आलेला तर एकही मुलगा नव्हता. जे 5-6 जण खुद्द पटण्याचे होते त्यांना इरफान गावंढळ वाटायचा. ती मुलं इरफानला टाळायची, त्याच्या देहाती कपड्यांची, बोली ढंगाची टिंगल करायची.
त्याच्या सहवासात इरफानवर वेगळंच दडपण यायचं. ही हिंदू मुलं मात्र तसं कधीही वागली नव्हती. अभ्यासातही त्यांची इरफानला मदत व्हायची. एवढे सगळे विचार क्षणात इरफानच्या मनात येऊन गेले. इरफान वर्तमान काळात आला तेव्हा सुरेश कुमार चाचरत म्हणत होता, आय 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 वोट फॉर बैजू बावरा. पण एकदा गावी गेलं की केव्हा तरी शामियानात येणारे पिक्चर पाहावे लागतात. त्यातही फिल्म चांगली नसते, मजा नाही आता. क्रांतीप्रसादचा तेवढा वचक होताच मुळी. शिवाय आता तर देशप्रेम दाखवण्याचा आणि त्याचा पुरावा देण्याचा सवाल होता ना. क्रांतीप्रसाद आणि सुरेश कुमार दोघांच्या खांद्यावर हात ठेवत पंकजनी वातावरणातला ताण निवळायचा प्रयत्न केला. बहस करू नका रे. पुढे आपल्या गाठीभेटी होतील की नाही ते माहीत नाही. आपण एका दिवसात 2 पिक्चर पाहिले तर कोण मना करणार आहे? आपण दोन्ही पिक्चर पाहूया. संध्याकाळी बैजू बावरा आणि रात्री आनंदमठ. पंकज जोरात म्हणाला. कोणत्याही प्रश्नावर, वादावर पंकजकडे जवाब असायचा. कोणाकडे पैसे नसले खर्चायसाठी तरी याची खर्च उचलायची तयारी असायची. एकदम रॉयल आदमी. पंकजने राकेशला हाक मारून त्याचीही इतर मुलांपासून सुटका केली. सर्वांनी बाहेरच्या ठेल्यावर चाटपुरी हाणली आणि पहिला बैजू बावरा पाहिला. मग रात्री शोच्या आधी पराठा सब्जीवर वेळ भागवून रॉयल थिएटरमध्ये आनंद मठ पाहिला. एका दिवसात 2 पिक्चर टाकायचा बेत पार पडल्यावर रात्री जे हॉटेल उघडं सापडेल तिथे जाऊन सेंड ऑफ पार्टी मनवायची असं त्यांचं सगळ्यांचं ठरलं. रात्रीच्या शो नंतर मंडीमधल्या दिनरात खुल्या असणाऱ्या सस्त्या हॉटेलात मुलं शिरली तेव्हा 12 वाजून गेले होते. सर्वच मुलं शाकाहारी होती असं नाही, पण हिंदूंच्या हजारो देवांपैकी कोणाचा तरी नेमका जन्मदिन होता. त्यामुळे आज कोणीही नॉनव्हेज खाणार नव्हतं. नॉनव्हेज खाण्याचा आणि भगवानच्या जन्मदिनाचा काय ताल्लुक होता ते इरफानला कधीच कळलं नव्हतं. पण त्यानं त्याविषयी कोणाला टोकलंही नव्हतं. दोन्ही पिक्चर लाजवाब निघाले. बैजू बावराचा मनावर झालेला असर पुसायच्या आधीच आनंदमठ पाहिल्यामुळे त्याच्यावर आपोआपच जास्त चर्चा झाली. आनंदमठ पाहून फक्त क्रांतीप्रसादच नाही तर सर्वच जण भारावले होते. क्रांतीप्रसादच्या प्रतिक्रिया नेहमीच टोकाच्या असायच्या. आत्ताही तसंच झालं. आपली जिंदगी या क्रांतिकारकांच्या जिंदगीसमोर चिलटासारखी क्षुल्लक वाटते यार, नाही? तो म्हणाला. पंकज सहसा फार गंभीर दिसाय बोलायचा नाही, पण आनंदमठचा त्याच्यावरही गहरा असर झाला होता. सर्वांवरून नजर फिरवत तो म्हणाला, त्याग तर आपल्याला पण करता येईल. त्यासाठी स्वातंत्र्य लढाच केला पाहिजे असं नाही. हर किसी का रोल अलग होता है. आज देश आजाद झालेला आहे, पण निस्वार्थीपणे देशाची उभारणी करायची आता सक्त जरूरत आहे. आपण हे काम करावं म्हणून आपल्या वाडवडिलांनी लढा देऊन आझादी मिळवली आहे. त्यांचा त्याग आपण विसरायचा नाही. माझे चाचाजी तोच मकसद ठेवून दिल्लीला गेले आणि बडे भैया IAS अफसर झालेले आहेत. मला त्यांच्यासारखं नेक अफसर व्हायचंय. सुरेश कुमारनं गहिवरल्या आवाजात म्हटलं, बात एकदम दुरुस्त है, एकदम दुरुस्त. जिस लगन से अपने पुरखों ने आजादी की जंग लढी है ना, त्या निष्ठेचा आदर करायचा असेल तर आपल्यासारख्या पढ्यालिख्या तरुणांनी आता जीवाची बाजी लावून देशाच्या उभारणीला हातभार लावायलाच हवा. वातावरण एकदम गंभीर झालं. राकेशनं चक्क कसम खाल्ली. आज मी तुमच्यासमोर सर्वांसमोर कसम घेतो की मी व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेवून माझ्या हुशारीचा वापर फक्त देशाच्या भल्यासाठी करीन. माझी निष्ठा, माझी बुद्धी फक्त याच कामासाठी खर्च करीन. आता धीरजला स्फुरण चढलं. तो म्हणाला, आपल्या देशाच्या प्रगतीसाठी मी माझे सर्व गुण आणि क्षमता वापरीन असा मी वादा करतो. गळ्यातल्या सोनसाखळीत गुंफलेलं हनुमानजींचं पदक दोन्ही डोळ्यांना लावत त्यानं कसम घेतली. कुणाकुणाला काय काय नेमकं करता येईल, निस्वार्थी भावानं कसं देशासाठी झटता येईल असं काही बाई ती आदर्शवादी मुलं भारावून जाऊन बोलत होती. या असल्या माहोलमध्ये आपण काय करायचं, काय बोलायचं याचा इरफानला प्रश्न पडायचा. त्याचे भाईबंद असल्या विषयांवर कधीच काहीच बोलायचे नाहीत.
खानदानात मनवले जाणारे शादी त्योहार, समस्तीपुरातली लफडी कुलंगडी, भांडण तंटे, खेतीची कामं यातच ते मशगूल असायचे. बाकीच्या मुलांचं इरफानप्रमाणे नव्हतं. त्यांच्या कुटुंबात ते पहिले पदवीधर असणार नव्हते. त्यांच्या खानदानात शिक्षणाचा रिवाज होता. त्यांच्या बोलण्याचे विषय आणि राजकारण, समाजकारण, साहित्यविषयक चर्चा इरफानला नेहमी गोंधळात टाकायच्या. शिक्षित असणं म्हणजे नेमकं काय? त्याचा निजी जिंदगीवर कसा असर होतो याची झलक गेल्या 2 वर्षात त्याला या मुलांमुळे पाहायला मिळाली होती. आज त्यांच्यातल्या तफावतीचा अहसास त्याला जास्त झाला. आपल्यालाही या मुलांसारखं बोलता आलं पाहिजे असं त्याला वाटलं. पण काय बोलावं ते मात्र सुचलं नाही. इरफान, तू तुझ्या करिअरविषयी काहीच ठरवलं नाहीयेस का? आम्ही सगळेजण इतकं बोलतोय पण तू मात्र गप्प आहेस. नाही, म्हणून विचारतो असा प्रश्न राकेशनं थेट विचारल्यावर इरफान जरा गोंधळला. सर्व मुलं त्याच्याकडे पाहायला लागली. आपण आता काहीच बोललो नाही तर आपल्याला हे देशद्रोही तर समजणार नाहीत ना, असा विचार मनात येऊन इरफान भांबावला. आपल्याला आपल्या राष्ट्राविषयी प्रेम वाटतंय आणि आपल्याही मनात चांगला इन्सान बनायची तमन्ना आहे हे सांगायलाच हवं अशी निकड त्याला जाणवली. पण हे लोक जेवढे गहिवरून बोलतात तसं आपल्याला का वाटत नाही याचं उत्तर त्याला मिळत नव्हतं. घाईघाईनं तो म्हणाला, इंजिनियर झालो तर मी पण तुमच्यासारखा भारताच्या तरक्कीसाठी माझी बुद्धी आणि ताकद वापरीन, पण ॲडमिशन मिळेल की नाही याबाबत मला जरा शंका वाटते, म्हणून मी खामोश होतो. बस इतकंच. वतन के प्रति मेरी भी कमिटमेंट इतनी है. आपल्याला इंजिनिअरिंगला जाण्या इतके मार्क मिळतील अशी इरफानला खात्री वाटत नव्हती. आपल्या मुलानं इंजिनियर व्हावं हे त्याच्या आब्बू आम्मीचं ख्वाब होतं. म्हणून इरफाननंही तेच ख्वाब लहानपणापासून पाहिलं होतं. समस्तीपूरच्या घराशेजारच्या छोट्याशा पुलावर एक छोटी संगमरवरी पाटी होती. ज्या इंजिनियरनी तो पूल बांधला होता त्याचं नाव त्या शिलेवर होतं. त्याचे अब्बू ज्याला त्याला सांगायचे, हमारा छोरा बहुत पुल और सड़के बनवाएगा, तब उसकी भी नेम प्लेट लगेगी सड़क पे. त्यामुळे आपलं नाव आपण बांधलेल्या पुलांवर, धरणांवर लिहिलेलं आहे असं इरफानला दिसायला लागलं होतं. ॲडमिशन मिळाली तर काहीही करून अब्बू आपल्याला इंजिनिअरिंगला पाठवतील, पण ॲडमिशन मिळालीच नाही तर काय होणार याचा इरफानला अंदाज नव्हता. आपण इंजिनियर झालो तर देशाच्या कामाला वाहून घेऊ असं त्यानं मनाशी ठरवलं खरं, पण त्याबाबतचे नेमके बेतच त्यानं ठरवले नव्हते. श्रीवास्तव, सिन्हा ही मंडळी पट्टीची मांस मछली खाणारी होती, पण आज पार्टीमध्ये मिठाई, कालाजामून, मालपुआ, दहीबडा आणि चमचमीत मसालेदार भाज्या एवढ्यावरच समाधान मानावं लागलं. तसंही मेसमध्ये जेवताना इरफानच्या मनात यायचं, हलाल मीठची काही वेगळीच बात असते. या हिंदू लोकांच्या हॉटेलातून बनणाऱ्या मछलीला, गोश्तला आणि मुर्गीला अस्सल मुसलमानी रसोईची लज्जत नसते. आजही त्याला खरं म्हणजे अस्लम चाचाच्या हॉटेलमध्ये जाऊन मुर्गी चापायची होती. अस्लम चाचानं त्याला तसं आमंत्रणही दिलं होतं. या हिंदू मुलांच्यात राहून सेंड ऑफ पार्टीला इरफाननं साधीसुधी मिष्टान्नाची मेजवानी केली हे त्याच्या भावांना किंवा बिरादरीत कळलं असतं तर सर्वांनी त्याची खिल्ली उडवली असती. दवादारूचा तर हे शिकलेले लोक विचारच करत नाहीत हे ऐकून त्यांनी इरफानला आणि त्याच्या दोस्तांना पागल ठरवलं असतं. आणखी एक दिवस आपला मुक्काम लांबवायचा आणि दुसऱ्या दिवशी थोडी खरेदी करून दुपारी अस्लम चाचाकडे जेवायला जायचं असा बेत इरफाननं मनाशी ठरवला. नेहमीप्रमाणे त्याची कडकी होती. समस्तीपूरला जाण्यापुरते भाड्याचे पैसे बाजूला काढल्यावर त्याच्या हाती फारसं काहीच राहत नव्हतं. पण शहरातून जाताना खाली हात जाणं शक्य नव्हतं. पटण्याची मिठाई, अब्बूंसाठी फर कॅप, आम्मीसाठी ऊन आणि धाकट्या बहिणींसाठी चुडिया एवढंच त्याच्या बजेटमध्ये बसलं असतं. पण घरात 20-25 माणसं, नोकर ते वेगळेच, 3 भाऊ, त्यांची बायका मुलं, अब्बू, आम्मी आणि सकीना, नजमा, मेहर. रात्री 2 वाजता इरफान आणि धीरज पार्टी आटपून खोलीवर आले. इतक्या उशिरा सामान आवरण्यापेक्षा उद्याच काय ते सगळं उरकावं यावर दोघांचं एकमत झालं. दोघांनाही खूप बोलावंसं वाटत होतं,
तरीही ते काही वेळ गप्प राहिले. दिवसभर इतकी दगदग झाली होती तरी अंथरुणावर पडल्यावर त्यांना झोप काही लागेना. गरमी, अंगाला डसणारे खटमल, कानाशी गू गू आवाज करणारे मच्छर आणि खटियाच्या रस्सीचा झालेला झोळ, या सर्वच गोष्टी एरवीपेक्षा आज जास्त त्रासदायक वाटत होत्या. अभ्यास संपल्यामुळे रिकामपण आल्यासारखं वाटत होतं. त्या दोघांनाही झोप लागत नव्हती. प्रत्येक वेळी करवट बदलली की धीरजची खटिया कुरकुरत होती. त्या आवाजानं इरफानची तंद्री भंगत होती. शेवटी तो उठला आणि त्यानं बत्ती लावली. गिलासात मटक्यातलं पाणी ओतून तो घटाघटा पाणी प्यायला. इरफान इरफान यार प्लीज मला सुद्धा पाणी दे रे. तुलाही नींद येत नाही ना. चल चल हम दोनों बातें करेंगे. कल से वैसे भी बिछड़ने वाले हैं हम. खूप बेचैन झालो यार मी, धीरज म्हणाला. मी पण यार. अबे तुम्हाला सर्वांना तुम्ही पुढे काय करणार आहात हे माहिती तरी आहे. मला तर ते पण माहीत नाही. तुम्ही आणखी काही साल एकमेकांच्या बरोबर असणार. मला इंजिनिअरिंगला जाता येणार नाही असं वाटतंय. अबू दुसऱ्या कोणत्याही कोर्सला पाठवणार नाहीत. पुन्हा समस्तीपुरात जाऊन रटाळ जिंदगी जिणं मला तर मुश्किल होईल, इरफान म्हणाला. मी फार पुढचा विचार करत नाही. इंजिनिअरिंगला समजा नाही जाता आलं तर मी BSc होईन, नंतर IAS होईन. माझे तावजी मला बोललेत की आपण BSc चांगल्या नंबरांनी पास झालो तर IAS करायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. धीरजचे मनसुबे तयार होते. इरफानच्या आवाजात थोडासा न्यूनगंड होता, थोडी असूया आणि बरीचशी निराशा आणि आगतिकता. तो म्हणाला, अरे यार माझ्या फॅमिलीत प्रॉब्लेम हाच आहे. मला मशवरा करायला कोणीच नाही माहितीये. तू म्हणतोस तसं असेल तर पण तरी अब्बूंना ते आवडेल की नाही काय माहीत. आमच्या खानदानात कोणीच कॉलेजमध्ये गेलेलं नाही. तुमच्यामध्ये असलो की मला त्याचा एहसास नेहमी होतो. धीरजनं त्याचं मनगट पकडत म्हटलं, अरे दिल छोटा मत कर यार, सगळं काही ठीक होईल. कदाचित तू इंजिनियर होशील नि मला इंजिनिअरिंग किंवा IAS यातलं काहीच व्हायला जमणार नाही. लेकिन माझे बाबूजी मला काहीतरी रस्ता सांगतीलच. मी तुला सांगतो, आपल्यासमोर एकपेक्षा जास्त ऑप्शन्स शोधून ठेवले ना तर असं होपलेस वाटत नाही. असं माझे दादाजी हमेशा मला सांगतात. पाहिजे तर रिझल्ट लागायच्या आधी तू माझ्याकडे ये. दरभंगा म्हणजे समस्तीपूरपासून दूर नाही. प्रायव्हेट गाड्या पण आहेत. सुन धीरज, तुझ्या घरी यायला मला आवडेल, लेकिन माझ्या मनात एक शक आहे. तुमच्या घरी मुस्लिम माणसांनी आलेलं घरच्या लोकांना चालतं का? साशंक मनानं इरफाननं विचारलं. समस्तीपूरमध्ये हिंदू मुसलमान एकमेकांच्या घरी जात असत, पण त्यांचं प्रमाण कमी होतं. त्यांच्यात नियमित व्यवहार होत असत, पण घरी जाणं बिणं फारसं नव्हतं. दरभंगामध्ये सुद्धा यापेक्षा वेगळं काय असणार. मात्र मधल्या स्वातंत्र्य लढ्याच्या काळात लढ्याशी संबंधित लोकांचं एकमेकांकडे जाणं येणं बरंच वाढलं होतं. धीरजच्या घरातल्या बैठकीच्या खोलीपर्यंत कामानिमित्त मुस्लिम लोकांना जाता यायचं. त्यापुढे कोणी आलेलं धीरजनं कधीच पाहिलं नव्हतं. एकमेकांकडे राहायला जायचा तर कधी सवालच आला नव्हता. बटवाऱ्याच्या नंतरच्या दंगलींमुळे तर मनं इतकी कलुषित झाली होती की. इरफानचा प्रश्न ऐकून धीरजच्या डोळ्यासमोर त्याच्या दादीजींची मूर्ती उभी राहिली. त्या खूप कर्मठ होत्या. त्या जे पूजापाठ करायच्या त्यात हे चालणार नाही, आंघोळ करूनच काही गोष्टी करायला हव्यात, इकडचा हात तिकडे लावायचा नाही, असे खूप दंडक नि अटी असायच्या. त्या जातपात छुवाछूत अगदी मनापासून पाळायच्या आणि घरातल्या बायका मुलांना पाळायला लावायच्या. पण दादीजी आणि मरद लोक उदारमतवादी होते. समजा धीरजचा कोणी मुस्लिम दोस्त घरी आला असता तर कदाचित घरी त्याची राहायची व्यवस्था करता आली नसती. तरी सच सांगायचं तर आमच्या घरी बाबूजींकडे चाचाजींकडे खूप वेगवेगळे लोक येतात. सो येण्याचा प्रॉब्लेम नाही. राहायची सोय शेजारच्या सराईत करता येईल. पण पहिले तुम आओ तो फिर देखेंगे, धीरजनं इरफानला सांगितलं. थँक्स दोस्त, थँक्स. अगर जरूरत हो तो आऊंगा.
कुणीतरी मार्गदर्शन करण्याजोगा माणूस आपल्या पाठीशी असेल या कल्पनेनं इरफानच्या जीवात जीव आला. बराच वेळ मग पुढच्या अनिश्चित वाटणाऱ्या भविष्यकाळाविषयी ते बोलत राहिले. सकाळ झाल्यावर दोघंही आवराआवरीच्या कामाला लागले. दोघांकडेही खूप काही सामान नव्हतं. कपड्यांचे 4 जोड, नुकतंच जमवलेलं दाढीचं सामान, 2 भांडी आणि पुस्तकं. ते आवरायला असा कितीसा वेळ लागणार आहे. आपलं सामान त्यांनी लोखंडी ट्रंकातून भरलं. अंथरूण पांघरुणाची वळकटी बेडिंगमध्ये घातली. उरलेलं सामान शेवटी निघताना बेडिंगमध्ये कोंबता आलं असतं. आंघोळ करून गावात चक्कर टाकायच्या इराद्यानं ते बाहेर पडणार तर तेवढ्यात क्रांतीप्रसाद टपकला. हे तुम्ही लॅबचं डिपॉझिट परत घेतलं की नाही? मी 11च्या सुमाराला कॉलेजात जाऊन डिपॉझिट परत घेणार आहे. नो ड्यूज दाखवल्याखेरीज नंतर आपल्याला रिझल्ट मिळणार नाही असं सिनियर्स सांगत होते. पुन्हा या कॉलेजात नाही येता आलं तर आपण भरलेले डिपॉझिटचे पैसे वाया जातील. विचार करा, त्यानं सुचवलं. मला तर पैशांची गरजच आहे यार. अरे, पटण्याहून घरी जाताना खाली हात तर नाही जाता येत ना. शहरातून मी काय आणलंय याची सगळेजण वाट पाहत असतात. माझी तर कडकी आहे. कसं जमवावं या चिंतेत मी होतोच. इरफाननं बोलून दाखवलं. चलो फिर, आधी कॉलेजात जाऊया, पैसे घेऊया आणि मग आपापल्या कामाला जाऊ. पटना कॉलेजच्या परिसरात शिरल्यावर बरेचदा इरफानचा ऊर भरून यायचा. आजही कॉलेजच्या विस्तीर्ण परिसरात फिरताना इरफानच्या अंगावर मूठभर मांस चढलं. कॉलेजला दीर्घ परंपरा आहे याचा अहसास प्राध्यापक लोक मुलांच्या मनात सतत बिंबवायचे. त्याचाही नतीजा असेल. बिहारमधल्या सगळ्यात जुन्या आणि नामांकित कॉलेजात आपण शिकलो याचा अभिमान त्याच्या मनात दाटून आला. कदाचित आपण यापुढे इथे कधीच फिरकणार नाही याची हुरहुरही आज सोबतीला होती. ऑफिस बिल्डिंगमध्ये शिरताना त्यांना पीके सर भेटले. पीके सिन्हा हे फार विद्यार्थी प्रिय सर होते. त्यांच्याविषयी सर्व विद्यार्थ्यांच्या मनात दबदबा, प्रेम आणि आदर होता. त्यांची राहणी एकदम साधी, बोलणं अस्खलित. फिजिक्समधल्या त्यांच्या संकल्पना सुस्पष्ट होत्या. कोणताही टॉपिक ते खोलात जाऊन शिकवायचे. ते जरी मुख्यतः सिनियर क्लासेसना शिकवत असले तरी मुद्दाम प्री प्रोफेशनलच्या मुलांचे स्पेशल क्लासेसही ते घ्यायचे. हिंदुस्थानला आझादी मिळाल्यावर त्यांना भारत सरकारकडून चांगल्या ऑफर्स आल्या होत्या अशी विद्यार्थ्यांमध्ये चर्चा होती. पण विद्यार्थी घडवणं हेच आपलं जीवित कार्य आहे. देशकार्यातला तो आपला खारीचा वाटा आहे असं सांगून त्यांनी उच्च पदाचा मोह टाळला होता म्हणे. त्याविषयी पीके सरांनी कसलीही शेखी मिरवली नाही. तरीही नवा विद्यार्थी कॉलेजात आला की त्याला कोणी ना कोणीतरी हे गुपित सांगायचंच. पीके सरांना नमस्कार करून पुढे सटकण्याचा इरफानचा आणि धीरजचा विचार होता. कालचा फिजिक्सचा पेपर फारसा चांगला गेलेला नाही हे सरांना कोणत्या तोंडानं सांगावं अशी शरम आणि आपल्यासारख्या ज्युनियर विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी काय बोलायचं असा संकोच त्या दोघांनाही वाटत होता. पण पीके सरांनीच त्यांना हटकलं. संपली का परीक्षा? आता घरी निघालात का? कालचा पेपर कसा होता? पीके सरांनी विचारलं. सर पेपर जरा कठीण गेला. म्हणजे सर मी पास होईन. पण धीरज चाचरतच म्हणाला. पेपर कठीण नव्हता पण काही प्रश्न जरा ट्रिकी होते. आउट ऑफ सिलेबस तर काहीच नव्हतं. मॅथमॅटिकल प्रॉब्लेम सोडवलेत की नाही? ते जर ठीक सोडवले असतील तर चांगले नंबर्स मिळवणं अवघड अजिबात नाहीये. त्या दोघांकडे आळीपाळीनं पाहत सर म्हणाले. सोडवलेत सर, पण तरी इरफान पुटपुटला. रिझल्ट लागल्यावर मला भेटा. पुढे काय करायचं याबद्दल तुम्ही काही प्लॅन केलेत का? दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि एकदमच म्हणाले, इंजिनिअरिंगला जायची इच्छा आहे सर, पण ॲडमिशन मिळेल की नाही म्हणजे कळत नाही. इंजिनिअरिंगला नाही मिळालं जायला तरी होप सोडायचं कारण नाही. नियर फ्युचरमध्ये प्युअर सायन्सला पण स्कोप असणार आहे. आपलं सरकार केमिकल इंडस्ट्रीजना प्रायोरिटी देणार असं दिसतंय. इनफॅक्ट सर्वच ग्रॅज्युएट्सना स्कोप राहणार आहे. हो सर, हो. एक लक्षात ठेवायचं दोघांनी. आपल्या लंगत सिंग कॉलेजची परंपरा मोठी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात 1928 साली लॉर्ड आयर्विनच्या हस्ते कॉलेजची स्थापना झालेली आहे. त्याआधी पटना युनिव्हर्सिटीचं डिपार्टमेंट म्हणून इथे अध्यापन चालायचं.
इथून पासआउट झालेल्या विद्यार्थ्याला काय करू असा प्रॉब्लेम कधीच येणार नाही. नोट माय वर्ड्स. PK सरांचा हा आवडता विषय होता. ते आणखी बोलत राहिले असते, पण तेवढ्यात RK सिंग सर तिथे आले आणि काही कामासाठी PK सरांना बरोबर घेऊन गेले. त्या छोट्या संभाषणाने धीरज आणि इरफान दोघांना उमेद वाटली. लॅब्समध्ये जाऊन डिपॉझिटची रक्कम ताब्यात घेऊन दोघंही आपापल्या वाटेनं गेले. इरफानला अशोक पथवर खरेदीसाठी आणि त्यानंतर शहराच्या विरुद्ध टोकाला असलेल्या अस्लम चाचाच्या मेहफिल नावाच्या हॉटेलात जायचं होतं. इरफान अस्लम चाचाच्या हॉटेलात पोहोचला तेव्हा 1:30 वाजून गेला होता. त्याच्या पोटात चुहे दौडायला लागले होते. अस्लम चाचाचं हॉटेल काही फार मोठं नव्हतं. हॉटेलमध्ये शहाबाद फरशा लावायची चैनही अस्लम चाचांना परवडणारी नव्हती. जमीन सारवलेली होती, पण वारंवार लोखंडी खुर्च्या सरकवल्यामुळे जमिनीवर जागोजागी पोपडे निघालेले असायचे. मातीच्या भिंतींना निळा गडद रंग दिलेला होता. एका वेळेला 20 माणसं बसू शकतील एवढीच जागा होती. हॉटेलचं लोखंडी फर्निचर कामचलाऊ आणि साधं होतं. 4-6 माणसांना दाटीवाटीनं बसता येईल एवढ्या आकाराची टेबलं आणि घडीच्या खुर्च्या. स्वच्छताही बेताचीच होती, पण त्याच्याकडचे पदार्थ खमंग, झणझणीत आणि अस्सल मोगलाई पद्धतीचे असायचे. त्यामुळे दिवसभर गिऱ्हाईकांची गर्दी असायची. इरफान हॉटेलात पोचला तेव्हा 8-10 गिऱ्हाईकं होती आणि अस्लम चाचा त्यांच्याशी बोलत होता. इरफानला पाहिल्यावर ते त्याच्याशी बोलायला पुढे आले. सलाम वालेकुम. इरफानचा हात हातात घेत अस्लम चाचा बोलले. इरफाननी रिवाजानुसार त्यांना आलिंगन देत म्हटलं, वालेकुम सलाम. प्रेमळ तक्रारीच्या सुरात अस्लम चाचा बोलले, अरे मुझे तो लगा भूल गए अस्लम चाचा को. किती दिवसात इकडे फिरकलाही नाहीत तुम्ही. नाही जी, एकदा अस्लम चाचाकडची बिर्याणी खाल्ली की कौन अस्लम चाचा को भुलेगा. आमची प्री प्रोफेशनलची इम्तिहान चालू होती ना चाचा, म्हणून टाइम नाही झाला. आज दोपहरला मी समस्तीपूरला वापस जाणार आहे. एकदा समस्तीपूरला गेलो की अस्लम चाचाकडची बिर्याणी चापायचा मौका मिळणार नाही. तिकडे गेल्यावर मला तुमच्या बिर्याणीची नि मुर्ग मुसल्लमची याद येणार हा चाचा. शुक्रिया बेटा, अल्लाह की दुआ है. माझ्या वालिदनी हे हॉटेल सुरू केलं. अल्लाह की दुआ से कभी ग्राहकों की कमी नहीं हुई. बावर्ची भी हमेशा अच्छे मिले. आज मेरी तरफ से तुम्हें खाना खिलाऊंगा, जी चाहेल ते मागवा. अरे अरे आप भी कमाल करते अस्लम चाचा. याची काय जरूरत आहे. माझ्याकडे आहेत पैसे. आपकी कसम, मी फुकट नाही जेवणारा. नाही ऐका ना, पैसे घेतलेच पाहिजेत तुम्ही. अरे तुमच्याकडे पैसे आहेत का नाहीत असं बोललो का मी, पण माझी मर्जी म्हणून मी तुम्हाला खिलावणार आहे आज. कल को बडे अफसर बनोगे तब इस अस्लम चाचा को याद रखना बस. तेच माझ्यासाठी खूप आहे. अस्लम चाचांचा आग्रह डावलणं इरफानला अगदीच शक्य नव्हतं. इन्शाअल्लाह चाचा, तुमच्या मनासारखं होऊ दे. आपल्याकडून आपल्या लोकांच्या केवढ्या मोठ्या अपेक्षा आहेत हे त्यानिमित्तानं इरफानच्या मनावर ठसलं. नाहीतर कोण अस्लम चाचा? इरफान म्हणजे कधीतरी त्याच्याकडे जाणारं एक गिऱ्हाईक. हां, आता एका धर्माचे असल्यामुळे त्यांच्यात प्रेमाचा अदृश्य धागा होता, पण त्याची सगळीच गिऱ्हाईकं मुस्लिम असणार. आपल्यातला एक मुलगा शिकतोय याचं अप्रूप आपल्या समाजाला वाटतंय या विचारानं इरफानला बरं वाटलं आणि त्याचं नकळत दडपणही आलं. भरपेट बिर्याणी खाऊन इरफान रूमवर जायला निघाला तेव्हा दुपारचे 3 वाजले होते. सामानाच्या मोठाल्या पिशव्या घेऊन रूमपर्यंत जायचं त्याच्या जीवावरती आलं. अंधार पडायच्या आत समस्तीपूरची बस पकडायची होती. त्यानं सायकल रिक्षा थांबवली. दुपारच्या वेळी रणरणत्या उन्हात पटण्यातून फिरणं खरं म्हणजे सुखावह नसतं, पण एकदा शहर सोडून जाण्यापूर्वी पटणातल्या मोहल्ल्यांचं आरामात दर्शन घ्यायची इरफानला सणक आली. पटण्याच्या गल्लीबोळांचे दृश्य तो नजरेत साठवत होता. सायकल दामटणाऱ्या रिक्षावाल्याच्या उन्हानं रापलेल्या काळ्या पाठीवरून घामाचे ओघळ वाहत होते, पण त्याच्याविषयी विचार करायला किंवा त्याची कीव करण्याचा आज इरफानचा मूड नव्हता. उलट इरफान त्याला लांब लांबच्या रस्त्यानं रिक्षा घ्यायला लावत होता. पटण्याचं शहरी आधुनिक आयुष्य त्याला भुरळ घालत होतं.
पुन्हा समस्तीपूरसारख्या छोट्या गावात जाऊन त्याला अनपढ लोकात वावरावं लागणार होतं. गेली 2 वर्ष तो पटण्यात राहत होता. सुट्टीला घरी जाताना ओढ वाटायची. सुरुवातीला काही दिवस आपल्या माणसात गेल्याचा आनंद व्हायचा, पण लवकरच तिथलं ते साचल्यासारखं आयुष्य अंगावर यायला लागायचं. ना कसली करमणूक, ना शहाण्यासारख्या गप्पा मारायला कोणी दोस्त. कधी सुट्टी संपतीये आणि कधी पटण्याला परत येतोय असं त्याला होऊन जायचं. त्यालाच कशाला, त्याच्यासारख्या गावाकडून शहरात आलेल्या सर्वांनाच. आता त्यांची गावं कंटाळवाणी वाटायला लागली होती. सुट्टीला आलेला शिकणारा मुलगा म्हणून घरचे लोक कौतुक लाडप्यार करायचे. बहिणी हक्कानं हट्ट करायच्या. घरात हौसेनं काही पकवलं आणि खिलवलं जायचं. पण तीच ती माणसं नि बोलायचे तेच ते निरर्थक विषय. छोट्या गावातलं निरस सपक संथ आयुष्य नकोसं वाटायचं. इरफान अर्ध्या तासात रूमवर पोहोचला. धीरज स्वतःचं सामानसुमान आवरून निघायच्या तयारीत होता. इरफानला पाहून त्याच्या तोंडावर स्मित पसरलं. इरफानच्या हातातल्या पिशव्या घेत तो म्हणाला, मला वाटलं तुझी माझी चुकामुक होते की काय. अरे केवढं सामान घेतलंयस तू. हे सगळं समस्तीपूरला नेणार आहेस कसं. अरे अरे यार, घरी जाताना न्यावं लागतं सगळं. स्टँडवर जाईपर्यंत सवाल आहे. पुढे गावी गेल्यावर कोणी पण मदत करेल सामान घरापर्यंत न्यायला, आणि इथे रिक्षातून जाईन ना. इरफानचं सामान भरून होईपर्यंत धीरजनं नुक्कडवरच्या ठेल्यावरून दोघांसाठी कुल्लड चाय आणली. दोघांसाठी स्वतंत्र 2 रिक्षाही आणल्या. जड अंतःकरणाने रिकामी झालेली रूम बंद करून ते दोघंही बाहेर पडले. खाजगी बसच्या नेहमीच्या स्टॉपवर एक कळकट चहाची टपरी होती. लाकडी बाकावर 10-12 माणसं बससाठी खोळंबली होती. त्यातला बरासा दिसणारा एक माणूस सर्वांना धंदा पाण्याच्या, स्वतंत्र भारताच्या सरकारबद्दलच्या काही बाता सांगत होता. उरलेले लोक त्याचं बोलणं भाविकपणे ऐकत होते. मध्येच काही सवाल विचारत होते. हिंदी मैथिली भाषांचं ते संभाषण ऐकताना इरफानला जाणवलं की आता पुन्हा या अशा लोकांच्यातच आपल्याला राहायचंय. इरफानच्या मनावर जरा उदासी आली. एक बाई तान्ह्या मुलाला मांडीवर घेऊन घुंगट ओढून तिच्या मर्दाबरोबर जमिनीवरच फतकल मारून बसली होती. गावरान भाषेत त्या दोघांचं काही खुसूरफुसूर चाललं होतं. बहुधा तिकिटाच्या पैशांची चिंता करत पायीत जावं का, की एखाद्या देहातीला गाठून खटाऱ्यातून काही अंतर जावं, यावर त्यांचा खल चालू असावा. इतका वेळ आंबीच्या गोदीत गुमान बसलेलं पोर एकाएकी किंचाळायला लागलं. कळकटलेल्या झोळीमध्ये हात घालून चिकट झालेला बत्तासा त्या बाईनं काढला आणि त्या किरकिरणाऱ्या पोराला भरावला. पोर गप्प झालं आणि बत्तासा चगळू लागलं. कनवटीला लावलेले पैसे काढून एक पैसा मोजून तिनं आपल्या नवऱ्याच्या हातावर ठेवले. नक्की का ते इरफानला सांगता आलं नसतं, पण ते दृश्य पाहिल्यावर इरफानला त्यांच्या शेतावरच्या पुरणची आणि त्याच्या पिल्लावळीची आठवण झाली. त्यांच्यासाठी आपण इमारती वगैरे काही घ्यायला हवं होतं का, असा पुसट विचार त्याच्या मनात आला. पटण्याला इतर मुलात मिसळायला लागल्यापासून हे असे वेगळे विचार त्याच्या मनात अलीकडे यायला लागले होते. जमीनदार लोकांना खेतावर काम करणारे दरिद्री मजूर ही आपल्यासारखीच माणसं आहेत याची जाणीव नसते. आपण त्यांच्याशी माणुसकीनं वागत नाही, त्यांना पुरेसं अन्नधान्य देत नाही, असं धीरज आणि क्रांतिप्रसाद सारखी मुलं म्हणायची. ते ऐकल्यापासून इरफानच्या खोपडीत असे विचार यायला लागले होते. या वेडबिगारांना आपल्यासारख्या भावना खरंच असतील का, ही शंका इरफानच्या मनात आली. कदाचित तसं असेलही. या असल्या शंका आणि त्याबरोबर येणारी अपराधीपणाची किंचित बोचणी याआधी आपल्याला लागत नव्हती असंही इरफानच्या मनात येऊन गेलं. आपण आपल्या वेडबिगारांशी असं आपुलकीनं वागलं किंवा प्रेमानं बोललं तर बडे भाईसाहेबांना किंवा अब्बूंना आवडणार नाही याची इरफानला खात्री होती. घरच्या बुजुर्गांशी तंटाबेहस करायची किंवा स्वतःच्या शिक्षितपणाची टिंगल ऐकून घ्यायची इरफानची तयारी नव्हती. बसचा आवाज आल्यासारखं वाटलं तसं इरफानच्या मनातले हे सगळे विचार अर्ध्यातच तुटले. पाऊण तास वाट पाहिल्यानंतर खटारा झालेल्या बसचा खडखडाट ऐकून मंडळी बसमध्ये चढण्यासाठी सरसावली. खर्र खडखड खडखड खट्ट असा आवाज करून धुळीचे लोट हवेत उडवत बस एकदाची थांबली.
बसवाल्यानं बस थांबवली आणि खाली उतरून तोंडातल्या पानाची पिचकारी टाकली, आळोखी पिळोखे दिले, आजूबाजूला पाहून 4 मोठेसे दगड निवडले आणि मागच्या पुढच्या चाकांखाली लावले. भैया समस्तीपुर जावत है. नहीं, हम बीच में उतरेंगे एक दोराहे पर, सिर्फ 4 स्टॉप होंगे. हाँ, उसका कितना पैसा लोगे तुम? थांब्यावरच्या लोकांची बसवाल्याशी घासाघीस सुरू झाली. इरफान पुढे झाला तेव्हा बसचा ड्रायव्हर आणि कंडक्टर अशा दोन्ही भूमिका निभावणाऱ्या त्या माणसानं त्याला न्याहाळलं. पॅन्ट शर्टातला माणूस म्हणजे शिकलेला आहे याची नोंद घेतली. मान झुकवून त्याला अभिवादन केलं. इरफानच्या अंगावर मूठभर मांस चढलं. आपल्याला मिळालेला मान स्टँडवरच्या लोकांना दिसलाय हे पाहून तो ऐटीत पुढे झाला. गाडी तुरंत निघणार आहे ना? यहां कितनी देर रुकेगी? इरफाननं सौम्य, ठाम आणि आत्मविश्वासपूर्ण आवाजात विचारलं. कंडक्टर उत्तरला, हाँ साहब, आप अंदर जाके बैठिए, बस अभी निकलेगी. अरे बाकी सर्वांनी तिकिटाचे पैसे काढा. तिकीट फाडली की आत बसायचा, मी जरा चहा मारून येतोय. असं सगळं सांगून बसवाला निघून गेला. बसवाला परत येईपर्यंत लोक बाहेरच त्याची वाट पाहत रेंगाळले. बसच्या मागच्या गंजक्या शिडीवरून इरफान वर चढला. तिथेच उभ्या असलेल्या एका माणसानं आपणहून त्याला सामान चढवायला मदत केली. त्याची लोखंडी ट्रंक आणि जाडजूड वळकटी त्यानं लीलया उचलली आणि 4 पायऱ्या चढून इरफानच्या हातात दिली. बाकीचे लोक माना वर करून पाहत होते. आता इरफानपाशी फक्त एक मोठी थैली राहिली. ती घेऊन तो आत चढला. ड्रायव्हरच्या मागची जरा धड असलेली खिडकीजवळची जागा त्यानं पकडली. पिशवी सीट खाली सरकवून ती नीट बसवली आणि सीटवर रेलून बसला. चाय जर्दा झाल्यावर यथावकाश प्रवाशांच्या दिशेनं बसवाला आला. एकेकाशी बोलत त्यांची तिकीटं फाडण्यात 15 मिनिटं गेली. मगाची ती एकच बाई आणि तिचं मूल सर्व प्रवाशांमध्ये होतं. बाकी सगळे पुरुष होते. मुलाला घेऊन त्या बाईला मागच्या सीटवर बसवलं. 5-7 सीटा रिकाम्या होत्या. ज्या अर्थी सीटा भरेपर्यंत बसवाला थांबला नाही त्या अर्थी त्या सीटा आधेमध्ये भरतील अशी त्याची खात्री असावी. खडखडाट करत खाच खळग्यातून वाट काढत बस निघाली तेव्हा 5 वाजून गेले होते. आपल्याला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाले नाही तर आपल्याला या असल्याच वातावरणात कायम राहावं लागेल. हा विचार पुन्हा इरफानच्या मनाला कुरतडायला लागला. धीरजने खूप नव्या गोष्टी सांगितल्या होत्या खऱ्या, पण त्या आब्बूंना पटणं अवघड होतं. नाही पटल्या तर? बारिशच्या मोसममध्ये गढूळ पाण्यानं भरून वाहणारी बुधी गंडक त्याला आठवली. तिच्यावरच त्यांची खेती अवलंबून होती हे मान्य होतं. पण बारिश संपली तरी नंतर कितीतरी काळ शेतांमधून भरून राहिलेलं तांबडं लाल पाणी, त्यामुळे आलेलं सक्तीचं रिकामटेकडेपण त्याच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. ना काही उद्योग, ना कसलं कामधाम. गाळानं भरलेल्या सुपीक जमिनी मालकीच्या आहेत, पण त्यावर 12 मास पिकं कुठे घेता येतात? भाईसाब आणि रफिकभाईप्रमाणे आपणही वर्षातले अर्धे दिवस ताश जुवा खेळण्यात, नौटंकी पाहण्यात घालवणार. खेतीवर काम करणाऱ्या वेडबिगारांना शिव्या देत वांडपणे चकाट्या पिटणार. हे चित्र फारसं सुखावह नव्हतं. काय वाटेल ते झालं तरी आपण या लोकांच्या नादानं पान जर्दा खाऊन आपले दात खराब करून घ्यायचे नाहीत असं 10व्यांदा त्याच्या मनात आलं. जोवर इरफाननं पटण्याचं शहरी आयुष्य पाहिलंच नव्हतं, शहाण्या सुरत्या लोकात तो वावरलाच नव्हता, तोवर अशी खंत त्याला लागली नव्हती. पण आता वेगळं होतं. पक्क्या वाटणाऱ्या पण पावसाळ्यानं उखडल्या गेलेल्या रस्त्यांमुळे प्रवाशांची अंग खिळखिळी होतील एवढे गचके बसत होते. वाटेत कोणी प्रवासी रोको भैया म्हणून बस थांबत होते, थांबा नसतानाही. मजल दरमजल करत जायचं म्हणजे पोचायला 9 वाजणार असं इरफानला वाटलं. एवढंसं अंतर कापायला हे बसवाले किती वेळ घेतात? खडखडाटामुळे इरफानचं डोकं मागे आदळत होतं, तरी विचारांच्या तंद्रीत असताना इरफानला डुलकी लागली. जाग आली तेव्हा समस्तीपूरचे लुकलुकणारे दिवे आणि गावाबाहेरच्या हिरव्या मस्जिदीचे आकाशात घुसलेले मिनार नजरेस पडले. खेतांमधून डोलणाऱ्या हऱ्याभऱ्या पिकांची खुशबू वाऱ्याबरोबर आपसूक आली आणि इरफानच्या मनातल्या शंका, भविष्यकाळातल्या चिंता क्षणार्धात दूर पळून गेल्या. मेरा गाव, मेरा घर, मेरे लोग
आनंदानं त्याचं हृदय नाचायला लागलं. आपल्याला दारात पाहिल्यावर रफिक नाहीतर सकीना अम्मीच्या नावानं पुकार करतील. सर्व खानदानच स्वागताला दाराशी येईल. सुख तो इसी को कहते हैं. यापेक्षा ते वेगळं असू शकेल? श्रोते हो, डॉक्टर अनघा केसकर लिखित निर्वासित या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.